हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत आणि चविष्ट अशी गावरान पद्धतीने एकदम मस्त अशी गवारीची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही आपण झटपट आणि कमी साहित्यात तेवढीच चविष्ट भाजी बनवलेली आहे। नक्की तुम्ही पण या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 250 ग्रॅम गवारी घेतलेली आहे। ती स्वच्छ निवडून मी पाण्यामध्ये घातलेली आहे। स्वच्छ धुवून घेणार आहे। गवारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। सुरुवातीला ही कढईमध्ये घालून भाजून घेणार आहे, म्हणजे भाजीला छान चव लागते। आता कढईमध्ये मी सगळी गवारी पाणी नितळून घालून घेते आणि हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला गवारी बिना तेल घालता चांगली भाजून घ्यायची आहे। इथे बघा, या पद्धतीने मी गवारी भाजून घेते। इथे गवारी मी खालीवर करत चांगली डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहे, बघू शकता इथे। आता ही मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपण फोडणी देऊन घेणार आहे गवारीला। आणि भाजी मी दाटसर अशी रस्सा भाजी बनवणार आहे। तुम्हाला हवं तर याच पद्धतीने थोडं पाणी घालून तुम्ही सुकी भाजी बनवू शकता। आता गवारी मी काढून घेतलेली आहे, त्यामध्येच थोडंसं तेल घालते आणि इथे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची। मोहरी इथे छान फुललेली आहे आणि त्यामध्ये 7 ते 8 इथे कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची। कढीपत्ता पण चांगला इथे परतलेला आहे, बघू शकताय। त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घातले। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघा, कांदा मी चांगला सतत हलवत भाजून घेतलेला आहे। आता त्यामध्ये मसाले घालणार आहे। आपण जास्त मसाला नाही घालणार। इथे पाव चमचा हळद आणि 1 चमचा मी इथे लाल तिखट घालून घेते। हे छान असं भाजून घ्यायचं आणि चांगलं 1 मिनिट परतून घ्यायचं तेलामध्ये। त्यानंतर जी भाजलेली गवारी आहे ती यामध्ये घालून घ्यायची। गवारी चांगली परतून घ्यायची यासोबत। त्यानंतर तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची तसं पाणी घाला। इथे बघा, मी गवारी यासोबत परतून घेते 2-3 मिनिटं आणि यामध्ये पाणी घालून घेते। या पद्धतीने बघा परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी पाणी घालून घेते। मी ही रस्सा भाजी बनवणार आहे पाणी, त्यामुळे मी थोडंसं जास्त घालते। तुमच्या आवडीनुसार पाणी घाला यामध्ये। तुम्हाला भाजी कशी बनवायची तसं तुम्ही पाणी घालून घ्या। इथे मी पाणी घातलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता याला उकळी यायला लागलेली आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी करणार आहे आणि यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते। जास्त आपण मसाले घालणार नाही, छान होते बघा, मस्त लागते भाजी। 5 ते 7 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, मिक्स करून घेते आणि थोडीशी कोथिंबीर पण घालते यावर, म्हणजे छान अशी भाजीची टेस्ट लागते। मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून ही भाजी मी 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहे। जास्त वेळ लागत नाही ही भाजी शिजण्यासाठी। झाकण ठेवून आपण गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे। अर्धवट झाकण ठेवायचं आणि छान भाजी आपण शिजवून घ्यायची आहे। इथे बघू शकताय 5 ते 7 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि छान भाजी आपली तयार झालेली आहे। दुसऱ्यांदा अजून एकदा थोडंसं मी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। आपण शिजले का ते सुरुवातीला चेक करूया। इथे बघा, मऊसूद अशी आपली गवारी शिजलेली आहे। आता थोडीशी कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते। भाजी छान तयार झालेली आहे, मस्त लागते बघा। चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीसोबत अशी छान लागते। नक्की तुम्ही गवारीची रस्सा भाजी बनवून बघा। मिक्स करून घेते, गॅस बंद करते। भाजी छान तयार झालेली आहे आणि झटपट बनते बघा, मस्त एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहे। नक्की या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम टेस्टी भाजी बनते बघा, न खाणारे पण आवडीने खातील एवढी टेस्टी अशी छान भाजी बनते। नक्की करून बघा या पद्धतीने तुम्ही झटपट बनणारी झणझणीत आणि चविष्ट गवारीची रस्सा भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने तुम्ही गवारीची एकदा रस्सा भाजी या पद्धतीने बनवून बघा, तुमची पण भाजी छानच होईल आणि एकदम टेस्टी बनते बघा। नक्की करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।